सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। दुसरी पंचवार्षिक योजना, त्याचे उद्दिष्ट, प्लॅन आउटले पाहिलेला आहे। दोन्ही व्हिडिओ पाहिलेत? ओके। आज आपण बघणार आहोत की सेकंड 5 इयर प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे की नेहरू महालनोबिस मॉडेल हा मॉडेल कशावर भर देणार होता? अवजड उद्योग, हेवी इंडस्ट्रीज, हेवी अँड बेसिक इंडस्ट्रीज। मग या हेवी अँड बेसिक इंडस्ट्रीज ज्या आहेत असं म्हणतात की त्याच्यामुळे भारताचं औद्योगिक विकासाला एक टर्निंग पॉइंट आलाय, भारतीय औद्योगिक विकासाचा उशाक्काल आलाय असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। मग ते कोणकोणते प्रकल्प आहेत, कोणकोणते प्रोजेक्ट्स सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये घेतले ते बघणं आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, कोणकोणते प्रोजेक्ट घेतले एवढंच नाही, तर जे प्रोजेक्ट घेतले ते काच घेतले ते महत्वाचं आहे। बिलकुल एक्झाम्पलच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला समजेल की हे प्रोजेक्ट का इम्पॉर्टंट आहेत बाबा, है ना। काही प्रोजेक्ट जे आहेत ते आधीच होते तर त्यांचं कोणता एक्सपान्शन कसं झालं ते पण आज समजून घेऊया, है ना। आणि कशा प्रकारे डायव्हर्सिफिकेशन झालेलं होतं तत्कालीन काळामध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ। चलायचं मग, अत्यंत महत्वाचा डिटेल आहे, एकदम ऑफिशियल डॉक्युमेंट मधून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जे काय तुमच्या गाईडमध्ये दिलेलं आहे किंवा पुस्तकातनं जे काय रेफरन्स बुक्स त्याच्यापेक्षा जास्त आज आपण समजून घ्या। चला बघायचं, पहा। लोह व पोलाद प्रकल्प पहिलं। आता लोह व पोलाद प्रकल्प हा जो आहे बेसिक हेवी इंडस्ट्री आहे, ही इतकी महत्वाची आहे की ही जर नाही तर उद्योगच नाही। जर आयर्न अँड स्टील इंडस्ट्री जर नसेल तर त्या देशामध्ये इतर उद्योग होऊ शकत नाही। इट इज अ फंडामेंटल, फाउंडेशनल, बेसिक, है ना। एवढंच नाही तर ह्या इंडस्ट्रीला सर्वात महत्वाचं आहे, ह्या इंडस्ट्रीला बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज जबरदस्त आहे। बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज खतरनाक आहेत। एवढंच नाही तर याचे स्पिन ऑफ इफेक्ट सुद्धा जबरदस्त आहे आणि म्हणून ही इंडस्ट्री अत्यंत महत्वाची आहे। मग याच्यासाठी सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये काय करण्यात आलं ते बघूया। 3 प्रकल्प हाती घेतलेले दिसत आहेत, नवनिर्माण, न्यू, है ना। एक आहे भिलाई स्टील प्लांट, दुसरा आहे राऊरकेला स्टील प्लांट आणि तिसरा आहे दुर्गापूर। यावर एकूण प्लॅन आउटले किती तर रुपये 350 कोटी। त्यानंतर एक प्रकल्प जो ऑलरेडी होता, रनिंग मध्ये होता, त्याचा विस्तार, कोणता? मैसूर स्टील प्लांट, त्याला विश्वेश्वरय्या स्टील प्लांट म्हणतो। यावर 6 कोटी रुपये खर्च। मग आता हे झालं आपलं प्लॅन आउटले। आपण मदत मागितली का? यस, परकीय मदत, फॉरेन एड, ₹75 करोड। किती? ₹75 करोड ही मदत मागितली। ही मदत कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे लक्षात घ्या। ही मदत आहे 2 कॉन्टेक्स्ट मध्ये। एक आहे टेक्निकल असिस्टन्स, कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती तर ती टेक्नॉलॉजीचं गायडन्स पूर्णपणे। आणि दुसरा आहे पर्सोनेल ट्रेनिंग, लोकांचं प्रशिक्षण, कारण की इथे कुशल कामगारांची आवश्यकता होती, खूप जास्त कुशल कामगारांची आवश्यकता होती, त्यांना ट्रेनिंग देणं आवश्यक होतं, याच्यासाठी हा परकीय मदत। ओके, ठीक आहे। त्यानंतर टार्गेट, हे बाबा कोणत्या पुस्तकात नाही दिलं तुमच्या, पाहून घ्या। हा टार्गेट, प्रत्येकी 1 दशलक्ष टनाच्या जवळपास उत्पादन निर्माण करायचं होतं या आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीला, है ना। आता जर बघितलं तर 3.5 लाख टन्स फाउंड्री ग्रेडचा पिग आयर्न, त्याच्यामुळे रेल्वेचे रूट वगैरे जे बनतील ते भिलाई स्टील प्लांटला तयार होणार। उत्पादन मूल्यामध्ये म्हणजे करन्सीच्या व्हॅल्यू मध्ये एक्सपेक्टेड जे आहे 120 कोटी, प्लॅन संपायच्या वेळेला 120 करोड पर्यंत उद्दिष्ट ठरवण्यात आलं। जेव्हा पहिला प्लॅन संपला होता तेव्हा
काय होतं उत्पादन मूल्य? केवळ 1 कोटी, केवळ 1 कोटी. मग काय केलं तर बाबा पहिला पंचवार्षिक योजना जी आहे ती काही उद्योगांसाठी नव्हतीच, ती कशासाठी होती? याच कृषीसाठी होती. बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर निर्यातीकरिता सुद्धा पोलाद निर्माण करायचा असं पण उद्दिष्ट ठरलं होतं. निर्यातीकरिता सुद्धा म्हणजे आपण केवळ स्वावलंबी व्हायचा प्रयत्न करत नव्हतो, तर सोबतच आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट पण डेव्हलप झालं पाहिजे, आपला निर्यात पण वाढला पाहिजे, यावरही फोकस करण्यात आलं. आणि 3 लाख टन उत्पादन त्याच्यासाठी करायचं या प्लॅन मध्ये ठरलं. आलं लक्षात? हे डाटा नाही, हे ऑफिशियल डॉक्युमेंट. सेकंड फायर प्लॅनचं डॉक्युमेंट वाचाल तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता बघा, बेसिक आणि हेवी इंडस्ट्री मी तुम्हाला सांगितलं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज आणि स्पिन ऑफ इफेक्ट असतात. तर बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज कसे? बघा, आयर्न अँड स्टील प्लांट जे आहे त्याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर त्याच्यासाठी कोल किंवा लिग्नाइट म्हणा, आयर्न ओर, मॅंगनीज ओर, लाईमस्टोन, डोलोमाइट आणि काही बाय प्रोडक्ट तयार करायसाठी सल्फ्युरिक ऍसिडची पण गरज भासते. मग ह्या सगळ्या खाणी आणि प्लांट उभारावे लागतील, आहे की नाही? ही सल्फ्युरिक ऍसिडची केमिकल फॅक्टरी उघडावं लागेल. ह्या ज्या आहेत हे माइन्स मध्ये आहेत, बरोबर आहे? ह्या माइन्स ओपन करावं लागतील. केवळ माइन्स ओपन करून चालेल का? नाही, हे इम्प्युअर असते, तर प्युरिटी करायला त्याला फॅक्टरी, त्याच्या फॅक्टऱ्या, प्युरिटीच्या फॅक्टऱ्या, जसं कोलच्या आहे कोल वॉशरी असतात, कॉल वॉशरीज, ते तयार करावं लागतील. म्हणजेच काय, याच्यासाठी ह्या इंडस्ट्री तयार झाल्या. एकदा आयर्न अँड स्टील इंडस्ट्री तयार केली की हे तयार करावे लागणार, म्हणजे इथेही एम्प्लॉयमेंट, इथेही उत्पादन. मग हे झालं इनपुट, हे आलं इथे. इथून आता जो स्टील तयार झाला तो स्टील वापरावा लागेल ना, हा ना, हायर ग्रेडचा स्टील वापरावं लागेल, तो तयार होईल. सोबत अमोनिया म्हणजे फर्टिलायझर सुद्धा तयार होतं. बघा, फर्टिलायझर सुद्धा, आणि त्यावेळात गरज होती कृषीचं उत्पादन वाढविण्याकरिता आपल्याला फर्टिलायझरची आवश्यकता होती. क्लिअर? म्हणजे ह्या गोष्टी उत्पादन होतील आणि याच्यामुळे पुढच्या इंडस्ट्रीज, हेवी इंडस्ट्री डेव्हलप होतील, कारण स्टील आहे तर बाकीच्या इंडस्ट्री. त्यानंतर रेल्वे रूट तयार होऊ शकतील, डॅम्स तयार होऊ शकतील, हायड्रोलिक प्रोजेक्ट्स डेव्हलप करता येतील, है ना, हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स. त्या फर्टिलायझर डेव्हलप होईल, कन्स्ट्रक्शन वर्क होईल. म्हणजे फॉरवर्ड लिंकेज आपोआप डेव्हलप झाले, इथलं मार्केट आणि इथलं डेव्हलपमेंट. क्लिअर? सो व्हाय, लक्षात घ्या, व्हाय इन अ सेकंड फायर प्लॅन Nehru Mahalanobis model focused on heavy and basic industry, because these industries are a fundamental foundation of the industrial development. याच्याशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. क्लिअर? ओके. आता याचे बघूया आपण वेगवेगळे जे काही प्रकल्प आहेत त्यांचे डाटा जरूर आहे. बघा, भिलाई पोलाद प्रकल्प कुठे आहे? छत्तीसगडला. आउटले किती दिला होता? 110 कोटी. काही डाटा विचारतात ते लक्षात घ्यायचे बस. केव्हा एस्टॅब्लिश झाला? 1955 ला, आणि 59 ला जो आहे त्याचं कमिशन म्हणजे प्रोडक्शन सुरू झालं. कॅपॅसिटी 7,70,000 टन सेलेबल स्टील. स्पेशालिटी काय याची? सिंटरिंग प्लांट आहे, बिलकुल मैसूर प्लांट सारखा आहे, जो आयर्न ओवर कन्वर्ट करतो पीक आयर्न प्रोडक्शन मध्ये, म्हणजे चांगलं आयर्न तयार करतोय. ठीक आहे. टेक्निकल असिस्टन्स कोणाचं मिळालं होतं? कोणाची मदतीनं हा प्रकल्प तयार झाला असा प्रश्न येतो. तो आहे युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया, USSR. त्यानंतर राऊरकेला कुठे आहे? ओडिसा. प्लॅन आउटले 128 कोटी. केव्हा निर्माण झाला? 55 ते 59 दरम्यान. कॅपॅसिटी काय आहे? 7,20,000 टन. बरोबर आहे. स्पेशालिटी काय आहे? ही स्पेशालिटी आहे बघा, खूप महत्वाचं आहे. लिंज डोनाविज प्रोसेस. काय केली होती ऑपरेट? लिंज डोनाविज प्रोसेस. ही प्रोसेस जी आहे
ही आशियामधला पहिला प्लांट आहे, हा फर्स्ट प्लांट ज्याने ही प्रोसेस वापरलेली होती आणि याच्यापासून बरेच बेनिफिट होते. ठीक आहे. टेक्निकल असिस्टन्स कोणी दिलं? वेस्ट जर्मनी, पश्चिम जर्मनीने. आता पश्चिम जर्मनीची खूप साऱ्या कंपन्या एकत्रित आल्या आणि त्यांनी टेक्निकल असिस्टंट दिलं. त्यातला सर्वात फ्रंट वरचा जो ग्रुप होता तो आहे क्रुप अँड डेमार्क. क्रुप अँड डेमार्क. क्लिअर? ओके, राईट. आता त्याच्यानंतर दुर्गापूर पोलाद प्रकल्प कुठे? पश्चिम बंगाल. आउटले 115 कोटी. एस्टॅब्लिश 1959. कॅपॅसिटी 7,90,000 टन. स्पेशालिटी काय आहे? लाईट अँड मीडियम साईजचे जे आहे स्टील ते तयार करणार. टेक्निकल असिस्टन्स कोणी दिलं याला? तर युनायटेड किंगडम, युकेनी. याच्यामध्ये जे आहे एड पण दिलं होतं. नुसतं हे दिलं का? युकेचं नाही, सोबत एड पण दिलं होतं. पाऊंड 68 मिलियन. पाऊंड 68 मिलियन. ठीक आहे. म्हणजे एड कोणी दिलं? परकीय. लक्षात आलं तुम्हाला? कन्सॉर्टियम जे होतं, जो ग्रुप होता त्याचं नाव काय आहे? इंडियन स्टील वर्क्स कन्स्ट्रक्शन कंपनी, इस्कॉन. क्लिअर? ओके. त्यानंतर विश्वेश्वरय्या लोह व पोलाद प्रकल्प हा ऑलरेडी होता. हा जो आहे 1918 ला मैसूर राज्याने तयार केला होता. प्रिन्सली स्टेट्स ऑफ मैसूर 1918 ला. विश्वेश्वरय्या याचे प्लॅनर होते, पहिले प्लॅनर होते. त्यामुळे त्याचं मग मैसूर लोह व पोलाद प्रकल्पाच्या जागी नाव काय देण्यात आलं? विश्वेश्वरय्या लोह व पोलाद प्रकल्प. क्लिअर? ओके. आधी मैसूर आयर्न अँड स्टील प्लांट होता. कुठे आहे? भद्रावती, शिमोगा, कर्नाटक. ओके, ठीक आहे. प्लॅन आउटले 6 कोटी. का? कारण की याचं केवळ एक्सपान्शन करायचं होतं. याचं काय करायचं होतं? एक कॅपॅसिटी एक्सपान्शन करायची होती, है ना. एक्सपान्शन बाय 1960-61 कितीने? 1,00,000 टनाने. क्लिअर? ठीक आहे. हा डाटा आहे, पण तुम्हाला लक्षात घ्या, याच्यामुळे एका सोबत तुम्हाला डाटा मिळेल, कंपॅरेटिव्ह तुम्हाला समजणं सोपं होईल. तर 3 प्रकल्प तयार केले, एक प्रकल्पाचं एक्सपान्शन केलं. क्लिअर? ओके. आता बघा आयर्न ओर माइन्स यांचे लोह व पोलाद प्रकल्पाचा स्पिन ऑफ नाही, बॅकवर्ड लिंकेज. बॅकवर्ड लिंकेज मध्ये बघा आयर्न ओर कुठून येत होतं प्रश्न विचारतात. म्हणून दल्ली राजहरा छत्तीसगड मध्ये आहे. दल्ली राजहरा छत्तीसगड, आधी एमपी मध्ये होतं, मग वेगळं झालं छत्तीसगड मध्ये. हा भिलाई स्टील प्लांटला सप्लाय करणारा. आता तुम्ही जर नकाशात बघितला ना, तो आपण जो इकॉनॉमिक जिओग्राफी आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये यांना नकाशात बघूया आपण तेव्हा. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त समजून घ्यायचं, कारण इकॉनॉमीचा आहे. इकॉनॉमीमध्ये जिओग्राफी घुसडली तर असा है ना घासड घुसड होऊन जाते, तसं नाही करू, है ना. तर दल्ली राजहरा छत्तीसगड, भिलाई, भिलाईच्या जवळच आहे ते, है ना. लक्षात घ्या, जेवढे कोळसा है ना, आयर्न ओअर हे कसे असते? हेवी ओअर्स असतात, हेवी खनिज असतात. त्यामुळे त्याच्या जवळपासच त्याचे प्लांट्स तयार करतात, दूर नाही करत, कारण की कॉस्ट जास्त लागते. बरोबर आहे. तो एक जिओग्राफीचा कॉन्सेप्ट आहे, आपण बघूया कधीतरी. तालदीह ओडिसामध्ये आहे, राऊरकेला याला सप्लाय. त्यानंतर गुहा बोलानी, आधी गुहाच होता, नंतर बोलानी डेव्हलप झालं. गुहा जे आहे झारखंडमध्ये, आधी बिहारमध्ये होता, मग वेगळं झालं तर झारखंडमध्ये. जे दुर्गापूर स्टील प्लांट आहे त्याला सप्लाय करेल. क्लिअर? आयर्न ओर. ठीक आहे. आता याच्यासाठी लागतो कोळसा, याच्यासाठी लागतो कोळसा. तर कोळसा धुलाई, कोल वॉशरीज. कशाला कोल वॉशरी हवी आहे? तर जेव्हा कोळसा माइन्स मधून काढला जातो तो इम्प्युअर असतो. इम्प्युअर म्हणजे त्याच्यात गोटे, दगड, धूळ सगळं मिक्स असते आणि त्याच्यामुळे काय होते, त्याची कॅलोरी व्हॅल्यू जे आहे, उष्मांक मूल्य जे आहे ते कमी होतं. तर ते वाढवण्यासाठी त्याला क्लीन करणं आवश्यक आहे. त्या प्रोसेसला म्हणतात कोल वॉशरीज. याचं प्रदूषण जबरदस्त होते आणि याचे इश्यूज आहेत. असो, ठीक आहे. तर कोळसा धुलाई कुठे? दुर्गापूरमध्ये कोळसा धुलाई, ते दुर्गापूर प्रकल्पासाठी. आणि बोकारो, लक्षात घ्या, बोकारो मध्ये कोल वॉशरी तयार केली, राऊरकेला आणि भिलाई या स्टील प्लांटसाठी. क्लिअर? एकदम खोलातले प्रश्न विचारले तरी आपल्याला येतील असा मी तुम्हाला डाटा देतो. हा क्लिअर झाला. आता माइन्स क्लिअर झाले. आता पुढे पाहूया. आता बघा याचे स्पिन ऑफ इफेक्ट, पोलाद प्रकल्पाचे
स्पिन ऑफ इफेक्ट. बघा राऊरकेला पोलाद प्रकल्प याने लेंज डोनाविच प्रक्रिया अडॉप्ट केली होती. ऑक्सिजन ब्लोईंग स्टील प्रोडक्शन आहे, ऑक्सिजन ब्लोईंग. आता याच्यामुळे काय तयार होतं, तर कोक ओव्हन गॅस तयार होते. या कोक ओव्हन गॅस जी आहे ते कन्वर्ट केल्या जाते नायट्रोजन लाइमस्टोन, फर्टिलायझर. दॅट इज द इक्विव्हॅलंट टू द 80,000 टन्स फिक्स नायट्रोजन. म्हणजे हा फर्टिलायझर, नायट्रोजन फर्टिलायझर तयार झाला. दुसरं, याच्यामध्ये जो अमोनिया बाय प्रोडक्ट तयार होतो तो रिकव्हर केला जातो ऍज अ लिक्वर अमोनिया, हा लिक्वर अमोनिया जो आहे एकदम पाण्यासारखा दिसणारा पदार्थ आहे, पण एकदम घाणेरडा वास. याचे मल्टिपल युटिलिटी आहे, फर्टिलायझर पासून तर क्लीनर, थिनर ह्या सगळ्यामध्ये याचा मदत होते. मल्टिपल फॅक्टरीमध्ये याचा मदत होते. बघा बरं, स्पिन ऑफ इफेक्ट. मग याच्यामुळे दुसऱ्या फॅक्टरी आहे, याच्यामुळे फर्टिलायझर फॅक्टरी चालली. त्यानंतर दुर्गापूर भिलाई पोलाद प्रकल्प, याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 2 सल्फ्युरिक ऍसिडचे प्लांट टाकले. 2 सल्फ्युरिक ऍसिडचे प्लांट ते या प्लॅन आउटलेमध्ये होते. कशासाठी, तर जो कोक ओव्हन गॅस पासून अमोनिया रिकव्हर करायचा होता. कारण इथे जी कोक ओव्हन गॅस तयार होते त्यातून अमोनिया रिकव्हर करायचा होता. अमोनिया कशाच्या फॉर्म मध्ये होणार होता, इथे अमोनियम सल्फेट. कशाच्या, अमोनियम सल्फेटच्या फॉर्म मध्ये. हा इक्विव्हॅलंट टू 35,000 टन्स पर इयर एवढं फर्टिलायझर निर्माण होऊ शकत होतं. बघा, म्हणजे इकडे एका बाजूला आपल्याला स्टील इंडस्ट्री दिसते, आपण केवळ त्या अँगलने बघतो स्टील इंडस्ट्री. त्याचे स्पिन ऑफ इफेक्ट बघितले. तिकडे इकडे उद्योग आणि तिकडे कृषी याचं कॉम्बिनेशन. का, कारण की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीला जेव्हा भर दिला त्यामध्ये लँड एरिया अंडर द फर्टिलिटी, म्हणजे त्या उत्पादनामध्ये लँड एरिया कसा येईल याचा प्रयत्न करण्यात आला. मग त्याच्यासाठी आता लागणार होतं फर्टिलायझर. जागा जर वाढत आहे, शेतीची जागा वाढत आहे, त्यासाठी लागेल फर्टिलायझर अधिकाधिक उत्पादन करायला. मग त्याच्यासाठी आवश्यक आहे, त्यासाठी सेपरेट प्लांट तर लावण्याचा प्रयत्न केला, पण सोबत इथले बाय प्रोडक्ट. आणि याच्यामुळे आपलं जे टार्गेट होतं फर्टिलायझर कन्झम्पशनचं ते सहज रीतीने सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये अचीव्ह होऊ शकलं. ते पुढे पाहूया काय तर. ठीक आहे, आता बघा क्रूड बेंजॉल सोबत फार्मास्युटिकल पण. फार्मा जे प्रोडक्ट आहेत ते बघा, तुम्हाला दुर्गापूर आणि सदर्न लिग्नाइट प्रोजेक्ट आहे एक, साऊथ आर्कोट लिग्नाइट प्रोजेक्ट, तो पुढे पाहूया. त्याच्यामध्ये कोक ओव्हन गॅस पासून काय तयार केलं, क्रूड बेंझॉल. आणि मग क्रूड बेंझॉल जे आहे त्याचं फ्रॅक्शनेशन करून बेंझिन, टोलिंग, झायलिंग आणि अदर हायड्रोकार्बन प्रोडक्ट्स तयार करण्यात आले. आणि ते जे आहे त्याच्या फॅक्टऱ्या तयार करण्यात आल्या आणि ते जे बाय प्रोडक्ट्स तयार झाले ते मग फार्मा इंडस्ट्रीमध्ये, केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात आले. स्पिन ऑफ इफेक्ट, एक नुसता स्टील प्लांट आलं लक्षात. भिलाई आणि दुर्गापूर स्टील प्लांटला हे फ्रॅक्शनेशन प्लांट सुद्धा टाकण्यात आला. जसा सल्फ्युरिक प्लांट टाकला अमोनिया सल्फेट तयार करण्यासाठी, तसा हा पण प्लांट टाकण्यात आला. क्लिअर, ओके, राईट. त्यानंतर डिस्टिलेशन प्लांट फॉर कोलटार. आता जे कोळसा आहे त्या कोळशापासून कोलटार निघाला, त्याचं डिस्टिलेशन करायचं आणि मल्टिपल केमिकल इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग करायचा. म्हणून भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर तिन्ही प्लांट मध्ये काय टाकण्यात आला, डिस्टिलेशन प्लांट. काय टाकण्यात आला, डिस्टिलेशन. आणि ह्या डिस्टिलेशन प्लांट पासून जे कोलटार पासून वेगवेगळे प्रोडक्ट जे तयार झाले ते खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये, बेसिक आणि केमिकल आणि अलाइड इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात आले. म्हणजे बघा, सेकंड 5 इयर प्लॅन हा किती डायव्हर्सिफाईड अँगलच्या विजनने तयार करण्यात आला होता. सी द विजन है ना ऑफ द प्लॅनर्स. क्लिअर, लक्षात आलं. बघा बरं, एवढ्या क्रिटिकल अँगलने अभ्यास करायचा नाही तर जाऊ द्या आता. ठीक आहे, पुढं पाहू. असं तर होतेच. आता बघा अजून एक नवीन प्रोजेक्ट. आता महत्वाचं असं होतं की दक्षिण भारतामध्ये विजेची आवश्यकता होती, परंतु दक्षिण भारतामध्ये मोठी अडचण कोणती, की तिथे उच्च दर्जाचा कोळसा नव्हता पण लिग्नाइट होता.
मग लिग्नाइट बेस्ड प्रोजेक्ट तिथे तयार करायचा हा प्लॅन बनला. आणि लिग्नाइट बेस्ड प्रोजेक्ट साठी तर बाबा डोनेट करण्यात आली लँड सुद्धा 650 एकर पेक्षा जास्त एका व्यक्तीने डोनेट केली. कोण? शोधा बाबा, है ना. तर बघा, दक्षिण भारताच्या वीज मागणी करता केवळ वीज निर्मिती प्रोजेक्ट केला का? नाही, मल्टीपर्पज प्रोजेक्ट. बघा, म्हणजे एकच नाही धंदा करायचा, डायव्हर्सिफाईड धंदे. बघा, साऊथ आर्कॉट लिग्नाइट प्रोजेक्ट होता नेवलीला, तामिळनाडूला. 1956 मध्ये तो एस्टॅब्लिश झाला. 68.8 करोड त्यावर प्लॅन आउटले होता. 3.5 लाख है ना मिलियन टन्स, दशलक्ष टन प्रतिवर्षी लिग्नाइट उत्पादन करायचं या प्रोजेक्टमध्ये ठरवलं. आणि ते उत्पादन झाल्यावर त्याच्या आधारावर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट 2,11,000 किलोवॅटचा प्रोजेक्ट. त्यानंतर कार्बोनाइज बॅकवेट कार्बोनेशन प्लांट तयार करायचा 7 लाख टन्स पर एनम. आणि नायट्रोजन, फिक्स नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ युरिया अँड सल्फेट म्हणजे फर्टिलायझर तयार करायचं 70,000 टन पर एनम. बघा प्लॅन, बघा लक्षात आले का? हाऊ द विजनरी प्लॅनर्स फोकस्ड ऑन सच अ प्रोजेक्ट विच हॅव अ लार्ज स्पिन ऑफ इफेक्ट. त्याच्यानंतर आपण बघूया काही प्रोजेक्ट जे आहेत जे ऑलरेडी फर्स्ट फायर प्लॅन मध्ये होते त्यांचं एक्सपान्शन करण्यात आलं. लक्षात आलं का? खूप महत्वाचं आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने कसं. तर चित्तरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरी होती, त्याचं एक्सपान्शन करण्यात आलं. 120 कोच, 120 जे लोकोमोटिव्ह तयार होणार म्हणजे इंजिन तयार होणार होते, त्याचं टार्गेट ठेवलं आता 300 लोकोमोटिव्ह इंजिन तयार करायचे. म्हणजे 300 आता रेल्वे गाड्या चालणार, बरोबर आहे. त्यानंतर इंटेग्रल कोच फॅक्टरी पेरांबूर जे आहे तिथलं काय होतं की फर्स्ट फायर प्लॅन मध्ये त्याला टार्गेट होता. तो टार्गेट जो होता 305 कोच तयार करायचा, तो टार्गेट 1959 पर्यंत अचीव झाला पाहिजे असं या प्लॅन मध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हिंदुस्थान शिपयार्ड विशाखापट्टणम मधला त्याचं एक्सपान्शन करताना ड्राय डॉकयार्ड तयार करायचा आणि एक सेकंड शिपयार्ड सुद्धा तयार करायचा असा प्लॅन याच्यामध्ये करण्यात आला. हिंदुस्थान मशीन टूल एचएमटी काय करते? एचएमटी चावल हो का एचएमटी वॉच? नाही. हिंदुस्थान मशीन टूल म्हणजे ज्या हेवी मशिनरीज बनवल्या जातात त्याच्यासाठी. दिल्लीला याचं हेडक्वार्टर, त्याचं एक्सपान्शन मध्ये हाय स्पीड लाथे तयार करायच्या, जे कटर्स असतात ते तयार करायचे आणि मिलिंग मशीन आणि ड्रिलिंग मशीन्स तयार करायच्या. याचं नंतर जे आहे स्पिन ऑफ इफेक्ट इतर फॅक्टरीज मध्ये होणार होते. त्याच्यानंतर फार्मामध्ये हिंदुस्थान अँटीबायोटिक है ना, हॉल हिंदुस्थान अँटीबायोटिक लिमिटेड पिंपरी पुणे इथे होतं. पहिल्या याच्यात पहिला आपण एक्सपान्शन केलं. आधी पेनिसिलिनच बनायचं, आता अदर अँटीबायोटिक प्रोडक्शन लाईक स्ट्रेप्टोमायसिन सुद्धा विचार करण्यात आला आणि सोबतच पेनिसिलिनच्या प्रोडक्शनचं अजून कॅपॅसिटी वाढवायची ते ठरवण्यात आलं. ओके. त्याच्यानंतर एक्सपान्शन ऑफ अदर इंडस्ट्रीज, याच्या व्यतिरिक्त अजून काही इंडस्ट्रीज ज्यांचं एक्सपान्शन, तर त्यामध्ये आहे हिंदुस्थान केबल लिमिटेड, कलकत्त्याला जे आहे मोठे मोठे केबल्स बनवते, 1952 ला ती तयार झाली होती. नॅशनल इन्स्ट्रुमेंट लिमिटेड 1957 ला हे पुन्हा याचं एक्सपान्शनचा पण प्लॅन केला. त्यानंतर इंडियन टेलिफोन इंडस्ट्री बेंगळुरूला आहे, त्याचं एक्सपान्शन. आणि सिल्वर रिफायनरी जी हैदराबादला आहे त्याचं एक्सपान्शन. लक्षात आलं का? 2-4 प्रोजेक्ट नव्हते, आपण तेवढंच वाचतो, हे एवढे प्रोजेक्ट. लक्षात आलं का? त्यानंतर हेवी इलेक्ट्रिकल प्लांट HEP है ना, पिपला आणि भोपाळ हा पण एस्टॅब्लिश करण्यात आला 1956 ला. त्याच्यानंतर हा भेल मध्ये मर्ज झाला, माहित असेल तुम्हाला, भेल मध्ये मर्ज झाला. कन्सल्टंट कोण होतं याचं? तर असोसिएट इलेक्ट्रिकल इंडस्ट्री लिमिटेड युकेचं ते कन्सल्टंट होतं. आणि प्रोडक्ट काय? तर जबरदस्त प्रोडक्ट होते. हेवी ट्रान्सफॉर्मर, इंडस्ट्रियल मोटर्स, स्विच गिअर्स, हायड्रोलिक टर्बाइन्स अँड जनरेटर्स, म्हणजे जे हायड्रो इलेक्ट्रिसिटीसाठी लागतं ते आपल्याला इथे दिसतंय है ना. ट्रान्सफॉर्मर जे लागतं वीज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, त्या सगळ्या प्रोडक्ट इथे बनत होते. बघा म्हणजे कशा प्रकारे, पुन्हा सांगतोय बघा कशा प्रकारे प्लॅनर्स यांनी तो विचार केला होता आणि तो प्लॅन म्हणून महालोनोबिस प्लॅन जो आहे तो कसा ढासू होता, जबरदस्त, ते लक्षात येतं. आता शेवटचं पाहूया की फर्टिलायझर मध्ये काय
काय प्रोजेक्ट होते. तर अॅन्युअल कॅपॅसिटी जी होती 1955-56 ला ती होती 85,000 टन. ती होती 85,000 टन. आता 60 मध्ये कारण नायट्रोजनची गरज होती त्यामुळे टार्गेट ठेवला 3.7 लक्ष टन इतकं अॅन्युअल उत्पादन झालं पाहिजे. मग त्यासाठी आपण पाहिले स्टील प्लांटचं प्रोडक्शन, बाय प्रोडक्ट निर्माण करायचे, अमोनियम सल्फेट किंवा इतर फिक्स्ड नायट्रोजन. बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या त्या व्यतिरिक्त सिंद्री फर्टिलायझर फॅक्टरी बनवली होती, त्याचं एक्सपान्शन बाय कोक ओव्हन गॅस वापरून युरिया आणि नायट्रेट सल्फेट मध्ये. त्यानंतर साऊथ आर्कॉट लिग्नाइट प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये एक युनिट तयार केलं नायट्रोजन फिक्सेशनचं कारण की त्याचा एक टार्गेट होता. बरोबर आहे. त्यानंतर नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड NFL नानगल जे आहे पंजाब, इथे फिक्स नायट्रोजन प्रोडक्शनचा टार्गेट ठेवला 70,000 टन पर ॲनम प्लस याचं एक बाय प्रोडक्ट तयार होतं, को प्रोडक्ट तयार होत होतं, ते आहे हेवी वॉटर. ते आहे हेवी वॉटर. आता हेवी वॉटर कुठे यूज करते बा आहे की नाही. बघा काय जबरदस्त काम आहे, खतरनाक. बघा फर्टिलायझर अँड केमिकल लिमिटेड फॅक्ट जे आहे ते त्रावणकोर कोचीनला आहे. ते त्याच्यामध्ये सेकंड जो प्लांट आहे DDT प्लांट, फर्स्ट प्लांट होता, सेकंड DDT प्लांट एस्टॅब्लिश करायचा याच्यामध्ये प्लॅन करण्यात आला. आता बघा तुम्हाला कसं दिसतंय, किती प्रकल्प आहेत तुमच्या गाईडमध्ये किंवा पुस्तकात किती लिहिले आहेत. आता हे जे मी घेतलं ना, हे सेकंड फायर प्लॅन आउटले जो होता तिथून घेतला. आलं लक्षात. हा ऑफिशियल डॉक्युमेंट मधून हे घेतले आहेत, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. मस्त रटाचं समजायचं, विचारा म्हणायचं, का विचारता बापू, मला सगळंच माहित आहे की नाही. अभ्यास तर करता, अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.